प्रोचनयि पूजानं व्याजनं प्रोचनात्मानां अवित्र पवित्रः नकली झालं मी नाटक झालं का रे माऊलिये निद्रावरी कर देवनी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे ये यो विठ्ठले. हॅलो, मी घराच्यावर महाप्रसाद आहे, लवकर ये. नाही आता जाऊ द्या, टिफिनच खाऊन घेतो. तसं काय मेनू मध्ये? अबे पनीरची भाजी, गुलाबजामुन, पापड, दाल फ्राय, मिरची भाजी, बहुत काही आहे. एकदम बरोबर टायमावर कॉल केला तुला माहित आहे. मी टिफिन खुल्लाच होता. बस 5 मिनिट बी लेट झाला असता ना, एवढं जेवण ना मिस झालं असतं माहित आहे का. उद्या जेवण पस्तावलं असतं माहित आहे मी. यावेळेस गणपतीच्या मिरवणुकीला आपण डीजे लावू. हो, त्यावेळेस डेकोरेशन पण चांगलं करू. हो, आणि आपल्या गणपतीची मूर्ती बी आपण चांगली आणू मोठी. हो भावांनो, कशी चर्चा चालू आहे? काय नाही रे, गणपतीची मीटिंग चालू आहे. तू आहेस ना यावेळेस? अरे काय विषय आहे का भाई? दरवेळेस असतो मी, यावेळेस नसणार आहे का? बरं काय बोलतो तू? अरे मग काय विषयच नाही. मुलांमधली काउंट्री ठरलीये. किती ठरलीये? 3000. बसवा मग तुम्ही गणपती नंबर 1 पैकी. आपला काय यावेळेस इंटरेस्ट आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. काय रे रोहन? हा काका, काय मग पावसाला सुरुवात झाली आहे. मग गर्लफ्रेंड सोबत हिंडायला कुठे जायचं प्लॅनिंग केलेत की नाही? प्लॅन आहेत पण गर्लफ्रेंड सोबत जायची नाही. मग मंडळाच्या पोरांसोबत बाप्पाच्या आगमनाचे. ते कसं काय? अहो ते कसं काय म्हणजे काय काका, पावसाची पहिली सर म्हणजे ओढ येते ते बाप्पाच्या आगमनाची. बरोबर की नाही? मग तसंच मूर्तीचं बघावं लागतं, ट्रॉलीचं काम, टी शर्ट, वर्गणी, परत बाप्पा येतोय बोलल्यावरती डेकोरेशन वगैरे बरंच काय कामं असतात ना मंडळाच्या पोरांना. मग ते करावं लागतात. तर मग तिला सांगून ठेवलंय मी, वर्षभरात तुम्हाला कुठेही चल बोल, एका पायावर यायला रेडी आहे. पण पावसाळा चालू झाला की मी कोण नाही तुझा. बाप्पा जायपर्यंत एका शब्दाने आवाज काढायचा नाही. जर आवाज काढलास तर कानाखाली आवाज काढणार, असं सांगून ठेवलंय मी. पण मी नाही काय करणार, बरोबर की नाही? मग असं आता बाप्पा येतोय तर तयारीला नको काय लागायला. मग तेच मीटिंगला चाललोय. तुम्ही येता काय? येताल ना? पोराला पण घेऊन या. आणि बिजू नका, पावसाळ्यात आजारी पडताल सावंत काकींना घेऊन. नहीं ना मम्मी काटोगी नहीं ना? क्यों? क्योंकि मैं ब्लिंकिट से कुछ मंगा रहा हूँ. क्या? किंडर जॉय. क्या करोगे खाके? मजा. काय रे रोहन? हा काका, अरे इकडे कुठे? ते आपल्या बाप्पाचं काम करायला आलोय. अरे वा, अरे मग जॉबला वगैरे जात नाही काय? जातो ना, सकाळच्या जॉबला जातो आणि संध्याकाळी येऊन इथे काम करतो. आणि मग झोपतोस कधी? आपल्या ट्रेन मध्ये एक तास झोप भेटते. अरे कशाला हे सगळं करायचं, झोपायचं वगैरे. अहो काका कसं आहे ना, ते एका कलाकाराला आहे ना त्याची सवय मोडता येत नाही. भले तो कामाला जाऊया काही होऊ द्या, पण त्याची जी सवय आहे ना आणि त्याची जी आवड आहे ना, तो कधी विसरू नाही शकत. मग त्याच्या पाठी कितीही काही असू द्या, पण तो त्याचं काम आहे ना प्रॉपर करतो. अरे वा, चांगल्या चांगल्या बाळा, काळजी घे. चालेल चला चल. करी तो तुम्हाला मन बाप्पा करी